काय कर्तव्य आहे, काय कार्य आहे, काय कर्तृत्व आहे, हे आज उत्तर देणं गरजेचं आहे. पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे 3 पक्ष फोडल्यानंतर, एक परिवार फोडल्यानंतर आज देखील संपूर्ण महाराष्ट्र हा उद्धव साहेबांसोबत उभा आहे, आपल्या महाविकास आघाडीसोबत उभा आहे. अनेकदा मी पाहिलेल्या रस्त्यात लोक थांबवतात, स्वागत करत असतात आणि सांगतात मला की आदित्य घाबरू नको, उद्धव ठाकरेंना सांग आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे काही सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये देखील आपणच 1 नंबरवर आहोत. आणि ह्याचं तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, जर आज एका तरी सर्वेमध्ये आपण मागे असतो तर आज यांनी थोडी हिंमत दाखवली असती, लाज दाखवली असती आणि ठाणे महानगरपालिकेची तरी निवडणूक घेतली असती. 2 वर्ष झाले मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, एक सुद्धा महानगरपालिकेमध्ये निवडणूक घेण्याची ह्यांनी हिंमत दाखवली नाही. महानगरपालिका काय, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील ह्यांची हिंमत नाही की निवडणूक घेण्याची. कदाचित आपल्याला सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल, कदाचित थोडा वेळ लागेल, पण मी जे चॅलेंज परत परत या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देत असतो ते पुन्हा एकदा आज चॅलेंज देत आहे. त्यांच्या मतदारसंघातून देत आहे, त्याच्या पुढे जाणार मी त्यांच्या मतदारसंघात. चला, हिंमत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. चांगलं काम केलं असेल, लोक तुम्हाला स्वीकार करतील, आमदारकीचा राजीनामा द्या, माझ्यासोबत उभं राहा, मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे. मी जो लढत आहे तो स्वतःसाठी लढत नाही, मला पद नकोय, मला काही नकोय, मी लढतोय तर माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी लढत आहे. आज आपण पाहतोय महिला घाबरलेल्या आहेत. ह्याच मंत्रिमंडळामध्ये असे काही व्यक्ती आहेत ज्यांनी महिलांना घाणेरडे शिवीगाळ केलेली आहे, त्यांना मंत्री म्हणून बसवलेलं आहे. असेही काही मंत्री आहेत ज्यांच्यावर घाणेरडे आरोप झालेले आहेत. उद्धव साहेबांनी त्यांची हकालपट्टी केलेली मंत्रिमंडळातून, त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. आणि अशी भाजपा आहे ज्यांनी बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केले त्यांचं स्वागत केलं आणि जेलमधून सोडून प्रचारात फिरवलं होतं. आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. आपलं हिंदुत्व घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, घर पेटवणारं नाही. आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे, राम राज्य आणणारं हिंदुत्व. आणि त्या राम राज्यामध्ये ज्या महिलेवर अत्याचार होईल त्या अत्याचारीला, त्या महिलेचं जातपात धर्म कुठचाही असला तरी फासावर चढवल्याशिवाय आपण राहत नाही, हे आपलं हिंदुत्व आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारतोय, ही लढाई आहे, ही फार महत्वाची आहे, ही मोठी लढाई आहे, ही देशहिताची लढाई आहे, ही महाराष्ट्र हिताची लढाई आहे, ही संविधानाच्या रक्षणासाठी आपण लढत आहोत लढाई. तुम्ही मला सांगा, तुम्ही माझ्या सोबत राहणार की नाही? तुम्ही मला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद देणार की नाही? तुमचं जर प्रेम आणि आशीर्वाद मला द्यायचं असेल तर मोकळ्या हाताने दोन्ही हात वरती करून द्या. आणि हे आशीर्वाद देत असताना आजूबाजूला पहा, ही जी ताकद आहे ना, या ताकदीला कोणी आडवं जाऊ शकत नाही. जो आडवा जाईल त्याला तुम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.